नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. येत्या मंगळवारी दिनांक 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण येत आहे आणि विशेष म्हणजे हे ग्रहण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी येत आहे. 2 मार्चला आपण होळी साजरी करणार आहोत आणि 3 मार्चला धुलीवंदन आहे आणि याच दिवशी हे खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे ते पाळणं आवश्यक मानलं जातं. त्यामुळे काही धार्मिक नियम आणि काळजी घेणं गरजेचं ठरतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या खग्रास चंद्रग्रहणाबद्दल विशेष सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण अनेकांच्या मनात प्रश्न असतात की ग्रहण कधीपासून सुरू होईल, कधी संपेल, सूतक काळ कधीपासून पाळायचा आहे आणि ग्रहण काळात नेमकं काय करावं आणि काय करू नये. विशेषतः गर्भवती स्त्रियांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे त्यांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच लहान मुलं, आजारी व्यक्ती आणि वृद्धांनी कोणते नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर ग्रहणाच्या वेळा, त्याचा परिणाम, सूतक कालावधी आणि त्या काळात करावयाच्या आणि टाळायच्या कोणत्या गोष्टी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच खाली असलेल्या हेड बटनवर सुद्धा क्लिक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे आणि हे ग्रहण संपूर्ण भारतात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना धार्मिक दृष्टिकोनातनं ग्रहण पाळायचं आहे त्यांनी काही साधे नियम पाळणं आवश्यक आहे. विशेषतः ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये जसं की अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम येथे हे ग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. तसेच कोलकाता, गुवाहाटी, इटानगर आणि आयझोल या शहरांमध्ये सुद्धा याचा प्रभाव जाणवेल. तर आता सर्वात आधी आपण समजून घेऊयात की चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय. तर सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र एका विशिष्ट रेषेमध्ये आले की पृथ्वीची सावली ही चंद्रावरती पडते आणि तेव्हा चंद्रग्रहण घडतं. तर ही एक खगोलीय घटना आहे आणि त्यामध्ये आकाशातील स्थितीमध्ये तात्पुरता बदल होतो. धार्मिक आणि ज्योतिष परंपरेनुसार या काळामध्ये वातावरणामध्ये सूक्ष्म बदल होतात असं मानलं जातं. त्यामुळे काही लोक या वेळेमध्ये विशेष काळजी घेतात आणि काही नियम सुद्धा ते पाळत असतात. तर परंपरेनुसार ग्रहण काळामध्ये अन्न सेवन टाळावं असं सांगितलं जातं, कारण त्या वेळेमध्ये वातावरणात बदल झालेला असतो आणि शक्यतो ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न ग्रहण करावे आणि ग्रहण संपेपर्यंत उपवास किंवा अल्पाहार ठेवायची अशी आपल्याकडे अगदी पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. मात्र ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, लहान मुलं आहेत, घरामध्ये वृद्ध महिला आहेत, वृद्ध लोक आहेत, त्याचबरोबर गर्भवती महिला आहेत, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच निर्णय घ्यायचा आहे. कारण आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे खग्रास चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 संपेल. म्हणजे साधारण 3 तास 45 मिनिटांचा हा कालावधी असेल आणि यालाच ग्रहणाचा मुख्य काळ किंवा पुण्यकाळ असं म्हटलं जातं. सामान्य लोकांनी सूतक किंवा वेदाचे नियम सकाळी सुमारे 11 वाजल्यापासून ग्रहण संपेपर्यंत पाळायचं आहे. म्हणजे देवपूजा थांबवणे, अन्न न बनवणे आणि शक्य असल्यास मंत्रजप किंवा शांत प्रार्थना करणे, तर हे तुम्हाला करायचं आहे. आता काय नियम पाळायचा आहे तर पहा, वेद काळामध्ये शक्यतो जेवण करू नये. दुपारचं जेवण आपल्याला सकाळी 11 वाजेपर्यंतच करून घ्यायचं आहे. वेद काळामध्ये तुम्ही पाणी पिलं तरी सुद्धा चालेल. मलमूत्र विसर्जन म्हणजे टॉयलेटला जाणे म्हणजे ज्या नैसर्गिक क्रिया आहेत तर त्या आपण नक्कीच करू शकतो. ह्या गोष्टी आपल्याला थांबवण्याची गरज नाही. फक्त ग्रहण सुरू होण्याआधी जे पाणी तुम्ही पिणार आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे. तसेच वेद काळामध्ये तुम्ही झोपले तरी सुद्धा चालेल. आपण जी काही रोजची कामं करतो, रुटीनची कामं करत असतो, तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता. तुम्ही जॉब करू शकता, देवपूजा करू शकता, स्नान करू शकता किंवा जी काही तुमची ऑफिसची कामं आहेत तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. या दिवशी चुकूनही मांसाहार मात्र आपल्याला करायचा नाही. ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे.
पण ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे दुपारी 2:50 ते सायंकाळी 6:47 हा जो कालावधी असणार आहे, ज्याला पुण्यकाळ असं म्हणतात, तर हा ग्रहणाचा मुख्य काळ असतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रिया, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी जो वेदाचा काळ आहे तर तो वेगळा सांगितला आहे आणि त्यांनी वेदाचा नियम 3 मार्चला दुपारी 2:57 हे ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 6:47 मी जे काही नियम सांगणार आहे तर ते तुम्हाला पाळायचे आहेत. तर गर्भवती स्त्रियांनी 3 वाजल्यानंतर संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंत या काळामध्ये जेवण करू नका आणि पाणी पिलं तर चालेल. नैसर्गिक ज्या काही क्रिया आहेत तर त्या तुम्ही करू शकता, जसं की मलमूत्र विसर्जन वगैरे ते तुम्ही करू शकता. लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी सुद्धा दुपारी 3 पर्यंतच तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे. एकदा का ग्रहण लागलं की ग्रहण संपेपर्यंत 3.5 तासाचा जो काळ आहे तर त्या काळामध्ये शक्यतो तुम्हाला जेवण करायचं नाही. पाणी तुम्ही पिऊ शकता. पाणी पिताना फक्त ग्रहण लागण्याच्या आधी तुम्हाला हे जे पाणी तुम्ही पिणार आहात तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. आता आजारी व्यक्ती असेल तर त्यांचे गोळ्या औषधं चालू आहेत, मेडिसिन चालू आहे तर ते घेऊ शकतात. तसेच ज्या गर्भवती महिला किंवा लहान मुलं, आजारी व्यक्ती किंवा जे वयोवृद्ध व्यक्ती असतात तर त्यांनी वेद जे आहे तर ते वेद पाळण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जो ग्रहणाचा मुख्य काळ आहे तर तो काळ तुम्हाला फक्त पाळायचा आहे. आता या 3 मार्चला जे चंद्रग्रहण आहे तर ते सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून वेद लागणार आहेत आणि ग्रहणाच्या 9 तास आधी हे वेद लागत असतात. तर ते सकाळी 9 वाजल्यापासून लागणार आहेत आणि म्हणूनच गर्भवती महिलांनी एक गोष्टीची काळजी नक्की घ्यायची आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे पहा, यातील तुम्हाला 3 मार्चला सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला शक्यतो सुईने कपडे शिवायचे नाहीत, भाजी कापायची नाही किंवा कट करायची नाही किंवा तुम्हाला ती मोडायची सुद्धा नाही. म्हणजे ज्या निवडायच्या भाज्या असतात तर त्या तुम्हाला निवडायच्या नाहीत. म्हणजे बघा, एखादा लाकूड वगैरे आपल्या हातात असेल तर आपण सहज ते मोडत असतो किंवा एखादी काकडी असेल तर ती सुद्धा आपण तोडत असतो. तर अशा तोडण्या मोडण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या तुम्ही दिवसभरामध्ये अजिबात करूच नका. बऱ्याच स्त्रियांना बसल्यानंतर आपल्या हाताची बोटं मोडण्याची सवय असते तर ती बोटं सुद्धा तुम्हाला या दिवशी मोडायची नाहीत किंवा कोणतीही भाजी तुम्ही चिरू नका, कापू नका. भाजी शिजवली तर चालेल पण भाजी चिरायची मात्र तुम्हाला नाहीये किंवा कापायचीही नाहीये. ग्रहणाच्या मुख्य काळामध्ये हा नियम आपल्याला पाळायचाच आहे. पण शक्य झालं तर सकाळपासूनच तुम्ही हे जे नियम सांगितलेले आहेत तर त्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा. ग्रहणाच्या मुख्य काळामध्ये तुम्ही तुमच्या गुरूंच्या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा कोणत्याही देवाचं नामस्मरण किंवा देवाची पूजा सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त आपल्याला दुपारी 3 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत झोपायचं नाहीये. गर्भवती स्त्रियांनी ज्यांना ग्रहण पाळायचं आहे त्यांना अगदीच कंटाळवाणे होत असेल, कंटाळा आला असेल तर तुम्ही टीव्ही वगैरे पाहू शकता, गाणी ऐकू शकता किंवा घरातल्या घरात तुम्ही फिरू सुद्धा शकता. एखाद्या ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता. या ग्रहण काळामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत. देवासमोर बसून होईल तेवढं तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे, मंत्राचा जाप करायचा आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळामध्ये आपण जे काही सेवा, उपासना, मंत्र जप करत असतो तर ते सिद्ध होत असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप चांगले परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे शक्य होईल तेवढं ग्रहण काळामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आता पहा, ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला स्नान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. घरातील लहान मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा गर्भवती स्त्री असेल तर त्यांनी 7 वाजल्यानंतर सायंकाळी स्नान जे आहे तर ते नक्की करायचं आहे. तसेच ग्रहण सुरू होण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे काही दूध असेल, पाणी असेल किंवा काही अन्नपदार्थ तुम्ही बनवलेले असतील तर त्यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पत्र ठेवायचं आहे. तसेच उघड्या डोळ्यांनी ग्रहण हे तुम्ही अजिबात पाहू नका. गच्चीवरती जाऊन, टेरेसवरती जाऊन किंवा टेरेसवरती जाऊन झोपणं, ग्रहण काळामध्ये बाहेर फिरणं असे हे जे काही प्रकार आहेत तर ते शक्यतो या दिवशी तुम्ही करू नका. तसेच गर्भवती स्त्रियांनी किंवा लहान मुलांनी या दिवशी चंद्रग्रहण अजिबात पाहायचं नाहीये. तसेच बाहेरचा प्रकाश जो आहे तर तो सुद्धा आपल्यावरती पडणार नाही. त्यामुळे घराचे दरवाजे, खिडक्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला बंद करून ठेवायच्या आहेत.
तसेच या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींवरती शुभ परिणाम होणार आहे तर पहा, वृषभ रास, सिंह रास, धनु रास या राशींसाठी हे चंद्रग्रहण अतिशय फलदायी ठरणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.